होरपळले त्यांना या रुग्णालयामध्ये या ठिकाणी दाखल केलं जाते। जे जखमी झाले त्यांना सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। एक एक करून ॲम्ब्युलन्स जी आहे ती रुग्णालयाच्या परिसरामध्ये या ठिकाणी पोहोचत आहे। केंद्रीय गृहमंत्र्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधलेला आहे। तातडीने बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे। ज्या ठिकाणी हे प्लेन क्रॅश झालं त्याच्या जवळच सरकारी रुग्णालयात आहे, त्यामुळे यात जखमी झालेल्यांना आणि होरपळलेल्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात आणलं जाते। मोठी धावपळ रुग्णालयाच्या परिसरात आपल्याला पाहता येते आणि मोठी जीवितहानी या विमान दुर्घटनेत झाली असल्याची भीती व्यक्त केली जाते। तर माजी मुख्यमंत्री विजय रुपानी या विमानामध्ये असण्याची शक्यता व्यक्त केली जाते। हे विमान लंडनला जात होतं आणि टेक ऑफच्या वेळेला हे विमान कोसळलेलं आहे। विमानाचा मागचा जो भाग आहे तो झाडाला अडकला आणि त्यामुळे हे विमान क्रॅश झाल्याचं देखील बोललं जातंय। तर स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी देखील संवाद साधून इथे या अपघाताविषयीची माहिती घेतलेली आहे। या प्लेनमध्ये साधारण 242 प्रवासी होते। हे प्रवासी विमान लंडनला जात होतं। टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणातच हे विमान कोसळलेलं आहे। एअर ॲम्ब्युलन्स आणि त्याचबरोबर इथे जखमींना रुग्णालयामध्ये आणलं जातंय। ज्या मिळेल त्या वाहनानं या जखमींना आणि होरपळलेल्या प्रवाशांना रुग्णालयात आणलं जात आहे। त्यांच्यावर तातडीने उपचार होणं गरजेचं आहे, त्यामुळे स्थानिक सुद्धा मोठ्या संख्येने मदतीसाठी पुढे आल्याचं आपण पाहतोय। तर अवघ्या 10व्या मिनिटाला टेक ऑफ नंतर हे विमान कोसळले। ज्या स्ट्रक्चरवर म्हणजे ज्या इमारतीवर हे विमान कोसळलेलं आहे त्या ठिकाणचा एक फोटो सुद्धा आपण पाहतोय। मात्र त्या ठिकाणी हे विमान क्रॅश झाल्यानंतर आग लागली। आगीतून मोठे धुराचे लोट आकाशात उठले आणि त्यानंतर आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण घबराट निर्माण झाली। नक्कीच आणि रहिवासी भागामध्ये हे विमान जे आहे ते कोसळलेलं आहे। सध्या जखमींवर उपचार हीच प्रायोरिटी यामध्ये आहे। बचाव कार्य या ठिकाणी सुरुवात केलं जाते। एनडीआरएफची टीम या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी सुद्धा संवाद केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यानंतर साधलेला आहे। केंद्राकडून सुद्धा जी लागेल ती मदत करण्यासंदर्भात अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगितलं गेलेलं आहे। तर मेघालयमध्ये हे प्रवासी विमान जे आहे ते कोसळलेलं आहे। संपूर्ण परिसर त्यानंतर रिकामा करण्यात आला। तर स्थानिकांनी देखील हे धुराचे लोट पाहून या ठिकाणी धाव घेतलेली होती। रहिवासी परिसरामध्ये हे विमान कोसळलेलं आहे। टेक ऑफ घेतल्यानंतर पुढच्या काही क्षणातच हे विमान कोसळलं। विमानाचा शेपटाकडचा हा भाग झाडाला अडकला आणि त्यामुळे अपघात झाल्याचं बोललं जाते। फ्लाइट AI-171 दुर्घटनाग्रस्त झालेला आहे। 242 प्रवासी या विमानामध्ये असल्याची माहिती आहे। माजी मुख्यमंत्री विजय रुपानी सुद्धा या विमानात होते अशी माहिती समोर येते, तशी शक्यता व्यक्त केली जाते। हे प्रवासी विमान होतं। 242 प्रवासी